माझी तर मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा होती की त्यांनी महाराष्ट्रातली आणि पुण्यामधली गुन्हेगारी थांबावी. मग का ती गुन्हेगारी थांबत नाहीये पुण्यात? कोयता गँग का शांत बसत नाही? आणि पुण्यातला क्राईम हा काय आजचा नाहीये. पुण्यातला क्राईम गेले यांचं सरकार आल्यापासून वाढलाय. आणि हा डेटा माझा नाहीये, हा भारत सरकारचा डेटा आहे. आणि डबल इंजिनचं सरकार आहे ना, केंद्रातही त्यांचंच सरकार आहे, इथेही त्यांचंच सरकार आहे. त्यांचंच सरकारचाच डेटा सांगतो की पुण्यात क्राईम वाढलेला आहे. त्याच्यामुळे खरं आत्मचिंतन हे महाराष्ट्र सरकार आणि गृह मंत्रालयाने करायला पाहिजे की, आणि ह्याबद्दल मी आज म्हणून टीका म्हणून नाही, पण मी वारंवार माननीय मुख्यमंत्र्यांना पत्रही लिहिली आहेत की एक ऑल पार्टी मीटिंग बोलवा आणि ऑल पार्टी मीटिंगमध्ये ही जे सामाजिक प्रश्न आज महाराष्ट्रात आणि पुणे शहरात येत आहेत, जसे येतील तसे जॉईन होतील. चल आज तुम्ही उद्धव साहेबांना अभिवादन केलेलं आहे आणि सुरुवात केली. विनम्र अभिवादन करून जिजाऊ मातांना विनम्रपणे त्यांचा दरवर्षी आशीर्वाद 12 तारखेला घेऊन, खरं तर दरवर्षी मी सिंदखेड राज्याला जाते दरवर्षी, आणि ह्या वर्षी इलेक्शन कॉर्पोरेशन्स असल्यामुळे आणि इथे संघटनेने ज्या जबाबदाऱ्या टाकल्यात त्याच्यामुळे ह्या वर्षी सिंदखेड राज्याला मला जाता आलं नाही. पण अनेक बाकीचे माझे सहकारी पदाधिकारी आणि शिवप्रेमी सगळे सिंदखेड राजाला गेलेले आहेत आणि मी इथे लाल महालला येऊन यावर्षी अभिवादन केलेलं आहे. ताई, काल 2 दिवसापूर्वी तुम्ही जो वचननामा दिला पुणेकरांना, त्याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा होता की मोफत बस सेवा आणि मेट्रो सेवा. त्याच्यावर काल मुख्यमंत्र्यांनी पुण्यामध्ये टीका केलेली आहे. जी घोषणा प्रत्यक्षात येऊ शकत नाही अशा पद्धतीची घोषणा केलेली आहे. मतदारांना बोलवण्याचा प्रयत्न अजित पवारांनी केलेला आहे असं ते म्हणतात. आणि आता ते आमच्यावर बोलतायत, पण 15 तारखेनंतर त्यांची गोष्टी बंद होईल असं मुख्यमंत्र्यांनी तुमच्या घोषणेवर ही बघा, ही लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलायचा अधिकार असतो. त्याच्यामुळे लोकशाहीमध्ये ह्या गोष्टी होत राहतात. पण जो शब्द आम्ही पुणेकरांना दिलेला आहे तो आम्ही 100% पाळणार. कारण का ती जी अनाऊन्समेंट आम्ही केलेली आहे ती पूर्णपणे आम्ही अभ्यास त्याचा पूर्ण करून, त्यातले जे तज्ज्ञ आहेत त्या तज्ज्ञांचं मदत घेऊन पूर्ण अभ्यास करूनच कुठलाही बोजा हा अतिरिक्त पुणेकरांवर पडणार नाही, त्या पद्धतीने आम्ही ती घोषणा केलेली आहे. आणि ती घोषणा नाही आहे, ती फार काय अवघड नाही आहे त्याची अंमलबजावणी करणे. परवानगी घेणं किंवा त्याचा अधिकार हा मुख्यमंत्री किंवा मग स्थानिक लोकप्रतिनिधींना नसतो. त्याच्यासाठी वेगवेगळे एजन्सी असते, त्यांची जी परवानगी लागते असं त्यांचं म्हणणं. आम्ही कन्व्हिन्स करू ना. जर लोकहिताचं काम असेल तर त्याच्यात सरकार का नाही म्हणेल? कुठलंही सरकार नाही का म्हणेल? गेल्या काही दिवसांपासून म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा वाद पुण्यामध्ये दिसतोय. आरोप करणारा होत आहे. अजितदादा सारखं भाजपच्या कारभारावर प्रतिक्रिया उपस्थित करतात सभांमधून, पत्रकार परिषदेमधून. काल त्यावर सुद्धा सेम असं म्हणाले की दादा फक्त बोलतात, माझं काम बोलतं पुण्यामध्ये. ही बघा, ही लोकशाही आहे. प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. आणि त्याच्यामुळे जसं आम्ही आमची बोलायची ताकद आहे तशी आमची ऐकायची ताकद आम्ही ठेवली पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असंही म्हणतायत की जे गुन्हेगारी संपवण्याची भाषा करतायत तेच गुन्हेगारांना तिकीट देत आहेत. माझी तर मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा होती की त्यांनी महाराष्ट्रातली आणि पुण्यामधली गुन्हेगारी थांबावी. मग का ती गुन्हेगारी थांबत नाहीये पुण्यात? कोयता गँग का शांत बसत नाही? आणि पुण्यातला क्राईम हा काय आजचा नाहीये. पुण्यातला क्राईम गेले यांचं सरकार आल्यापासून वाढलाय. आणि हा डेटा माझा नाहीये, हा भारत सरकारचा डेटा आहे. आणि डबल इंजिनचं सरकार आहे ना, केंद्रातही त्यांचंच सरकार आहे, इथेही त्यांचंच सरकार आहे. त्यांचंच सरकारचाच डेटा सांगतो की पुण्यात क्राईम वाढलेला आहे. त्याच्यामुळे खरं आत्मचिंतन हे महाराष्ट्र सरकार आणि गृह मंत्रालयाने करायला पाहिजे की, आणि ह्याबद्दल मी आज म्हणून टीका म्हणून नाही, पण मी वारंवार माननीय मुख्यमंत्र्यांना पत्रही लिहिली आहेत की एक ऑल पार्टी मीटिंग बोलवा आणि ऑल पार्टी मीटिंगमध्ये ही जे सामाजिक प्रश्न आज महाराष्ट्रात आणि पुणे शहरात येत आहेत. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.